नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8व्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा कर बुडवलेल्या उत्पन्नाचा समावेश. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद आणि घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त. आगामी 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षकांना निर्देश. इस्रो आणि फ्रान्सची अंतराळ संशोधन संस्था CNES यांच्यात बंगळुरू इथं उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाबाबत करार. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना इंदूरमध्ये सुरू. गुजरातच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईची घसरगुंडी. आणि सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेकडून रद्द. आता सविस्तर वृत्त. गुजरातमध्ये गांधीनगर इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 8व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2017चं उद्घाटन करणार आहेत. या द्वैवार्षिक कार्यक्रमामध्ये यंदा फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरच विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, उपपंतप्रधान आणि मंत्री सहभागी होणार आहेत. सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुचिक, रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिया कोस्टा, केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याटा, रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जॅन मार्क एरॉल्ट यांचा त्यात समावेश आहे. नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुचिक आणि रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांच्याशी पंतप्रधानांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून काल त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषदेचं उद्घाटन झालं. तसंच गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. याशिवाय गांधीनगर इथं काल पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं आणि नोबेल पुरस्कार प्रदर्शनाचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेल्वेला फारसं महत्त्व दिलं नव्हतं अशी टीका पंतप्रधानांनी गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केली. रेल्वे ही सध्याच्या शासनाच्या प्राधान्य क्रमांकावर आहे. त्यामुळेच गेल्या 2 वर्षांच्या काळात रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुपटीनं वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात होत असल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांच्या कर बुडवलेल्या उत्पन्नाचा समावेश असल्याचं सरकारला आढळलं आहे अशी माहिती PTIच्या वृत्तात दिली आहे. ही रक्कम जमा करणाऱ्या ठेवीदारांच्या तपशिलाची छाननी करण्याचे आणि त्यांना नोटिसा पाठवण्याचे निर्देश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली. 60 लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी जमा झाल्या असून या खात्यांमधल्या ठेवींचं एकूण मूल्य सुमारे 7.5 लाख कोटी रुपये असल्याचं सरकारकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीत दिसत आहे. तसंच निष्क्रिय बँक खात्यांमध्ये 25,000 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली तर 8 नोव्हेंबरपासून 80,000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड रोख रकमेद्वारे करण्यात आली. या सर्व ठेवींची सखोल छाननी केल्यानंतर त्यांची माहिती प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि कायदा अंमलात आणणाऱ्या इतर संस्थांना देण्यात आली आहे. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद, घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते काल आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं NDRFच्या 10व्या तुकडीच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं देशातल्या सर्वसामान्य जनतेनं कौतुक केलं आहे असं ते म्हणाले. हा निर्णय देशहिताचा असल्याचं लक्षात आल्यानं या वर्गाकडून या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे असं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर माओवाद्यांच्या कारवायांमध्ये 55 ते 60% घट झाली आहे. ईशान्येकडच्या भागातली घुसखोरी 75% कमी झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना समाज माध्यमांवरून प्रसारित केलेल्या आरोपांबाबत राजनाथ सिंग यांनी गृह सचिवांकडून अहवाल मागवला आहे. सैनिकांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याचा आरोप या जवानानं केला आहे.
सीमा सुरक्षा दलानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. संबंधित जवानानं यापूर्वी बेशिस्त वर्तन केल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्यानं घेत आहोत, असं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. सीमेवरच्या चौक्यांना आपण नियमितपणे भेट देतो. त्या दरम्यान जवानांमध्ये सोयींबाबत समाधानाचीच भावना आढळून आल्याचं रिजिजू यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्याला चकमकीत ठार केलं. या जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्यावर लपलेल्या दहशतवाद्यानं पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी बनावटीच्या उत्पादन निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत मिश्र घटकांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या प्लास्टिकवरील 8व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. मेक इन इंडिया बरोबरच डिझाईन इन इंडिया म्हणजेच त्या उत्पादनांची रचनाही भारतात करण्याचा विचार त्यांनी या परिषदेत मांडला. संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रियेसंदर्भात त्यांनी माहिती दिली. यामध्ये रचना विकास उत्पादकांच्या श्रेणीचाही यावर्षी समावेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांसंदर्भातलं धोरण त्यांनी स्पष्ट केलं. 5 राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांदरम्यान बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं निवडणूक खर्च निरीक्षकांना दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्यासह निवडणूक आयुक्त A.K. ज्योटी आणि O.P. रावत यांनी आज नवी दिल्ली इथं निवडणूक खर्च निरीक्षकांची विशेष बैठक घेतली. निवडणुकांदरम्यान काळा पैसा आणि इतर प्रलोभनांच्या वापराला आळा घालण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. निरीक्षकांमध्ये महसूल सेवा, लेखा सेवा अशा विविध केंद्रीय सेवांमधल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये निवडणुका होत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना या पक्षांनी आज पणजीमध्ये महाआघाडी जाहीर केली. महाआघाडी 40 पैकी 35 जागा लढणार असून शिवसेना साळीगाव, थिविम, कुंकोलीम आणि मार्मागोवा या 4 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. महाआघाडीचं सरकार सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं सरकारी अनुदान बंद करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला जाईल, असं गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितलं. शिवसेनेचे संजय राऊत यावेळी उपस्थित होते. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि फ्रान्सची अंतराळ संशोधन संस्था CNES यांच्यात बंगळुरू इथं करार झाला. उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानातील सहकार्याबाबत हा करार असून फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन मार्क आयरॉल्ड यांच्या उपस्थितीत इस्रोचे प्रमुख किरण कुमार आणि CNESचे प्रमुख जीन-येव्हेस लेगॉल यांनी करारावर स्वाक्षरी केली. भारतीय अंतराळ मोहिमांवर देखरेख ठेवणाऱ्या इस्ट्रॅकलाही फ्रान्सच्या प्रतिनिधी मंडळानं भेट दिली. इस्रो ही CNESची नासानंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदार संस्था आहे. CNESनं ॲक्झॉम रिसर्च लॅब या स्टार्टअप बरोबरही करार केला. कमी खर्चाच्या रोबोटिक अंतराळ मोहीम जागतिक स्पर्धेत ॲक्झॉम रिसर्च लॅब्स असून या स्पर्धेत या स्टार्टअपसह केवळ गुगल लुनार एक्सपर्टचाही समावेश आहे. राज्यात नगरपरिषद निवडणुकांच्या 4थ्या टप्प्यातही 11 नगरपरिषदांच्या 244 जागांपैकी 100 जागा मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या नगरपरिषदांच्या 7 नगराध्यक्षपदावरही भाजपाचे उमेदवार निवडून आले. राज्यात 4 टप्प्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या एकूण 191 जागांपैकी सर्वाधिक 72 जागांवर भाजपानं विजय मिळवला, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला 34 नगराध्यक्षपदांवर समाधान मानावं लागलं. या नगरपालिकांमध्ये सदस्यपदाच्या निवडणुकीतही भाजपाचे सर्वाधिक 1190 उमेदवार विजयी झाले. 952 उमेदवारांसह काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर गेला. 812 सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या आणि 612 सदस्यांसह शिवसेना 4थ्या क्रमांकावर राहिला. विमुद्रीकरण आणि मराठा समाजाचे मोर्चे या मुद्द्यांचा परिणाम भाजपाच्या कामगिरीवर होण्याचे अंदाज चुकीचे ठरवत भाजपानं या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबई वायफाय ही सुविधा कालपासून सुरू केली. मुंबई वायफायच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत विविध ठिकाणी 500 वायफाय हॉटस्पॉट्स लावण्यात आले आहेत.
मुंबई वायफाय ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई परिसर आणि उपनगर, मुंबई उच्च न्यायालय, विधान भवन, पोलीस आयुक्त कार्यालय अशा मुख्य ठिकाणी ही वायफाय सेवा उपलब्ध आहे, असंही ते म्हणाले. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी डिजिटली जोडल्या जाव्यात यासाठीही मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. वायफायचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यावर सरकार लक्ष ठेवून असेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. वायफाय सुविधेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होईल. तसंच ही सुविधा सुरू करून राज्य सरकारनं डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये आज आम्ही 500 वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत. हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच 500 वरनं आता आम्ही 1200 वर देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे. आता आम्ही मुंबई केलंय, लवकरच नागपूर करतोय. नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आता आमचे तयार आहेत. पुण्यामध्ये करतोय, नाशिकला आम्ही करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीजन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून त्यातनं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्र उचलेल. अंबरनाथ इथल्या एका औषध निर्मिती कंपनीतून बेकायदा साठा केलेला 760 किलो वजनाचा आणि 19 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला. 3 दिवसांपूर्वी ठाण्यात 2 संशयितांकडून 6 किलो वजनाचा अल्पाझोलम हा अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता, अशी माहिती ठाण्याचे आयुक्त परमवीर सिंग यांनी काल ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हस्तगत केलेल्या अंमली पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबईतल्या खारघर इथल्या एका पाळणाघरात एका बालिकेला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर नवी मुंबईतल्या अशा सर्व संस्थांना नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातली पाळणाघरं, प्ले ग्रुप, नर्सरी, शिशु संगोपन केंद्र, वृद्धाश्रम, वसतिगृह यांना यापुढे पोलिसांची नोंदणी बंधनकारक असणार आहे. त्यानुसार पनवेल शहर आणि ग्रामीण भागातल्या सुमारे 55 केंद्रांची नोंदणी झाली असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्त ताकीद पोलिसांनी संस्था चालकांना दिली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे. सोलापूर इथं चुना बांधकाम या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. सिमेंटच्या बांधकामामुळे उष्णता वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि वैभवशाली इतिहासाची परंपरा आजच्या तरुण पिढीला समजावण्यासाठी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज सोलापूर यांच्या वतीनं ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. पारंपरिक वाळू, चुना आणि गूळ यांच्या मिश्रणानं ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी, नवीन इमारतींची निर्मिती कशा पद्धतीनं करता येते यासाठी ही कार्यशाळा भरवण्यात आली आहे, अशी माहिती इंटॅक्टच्या संचालिका सीमंतिनी चाफळकर यांनी दिली. चुन्याच्या बांधकामामुळे पर्यावरणाचं रक्षण होतं, वातावरणातल्या बदलाचा परिणाम इमारतीवर होत नाही, तसंच बांधकाम अधिक काळ टिकून राहतं अशा विविध फायद्यांविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. सोलापूर, लातूर, औरंगाबाद इथले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. बुलडाण्यातल्या गांधी भवन इथून मोर्चाला सुरुवात झाली आणि नंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातल्या महिलांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना दिलं. अल्पवयीन अपंग मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या नराधमाचा जामीन मंजूर करू नये, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. टॅक्सी चालकांच्या जय भगवान महासंघानं काल ओला आणि उबर या खासगी टॅक्सींविरोधात मुंबईतल्या वांद्रे इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठी अॅप देण्याचं आणि ओला उबरबाबत काही उपाययोजना करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात काही होत नसल्याचा आरोप महासंघानं केला आहे. ओला आणि उबरमुळे टॅक्सी चालकांवर गंभीर परिस्थिती ओढवली असून सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घ्यावी असं महासंघानं म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि मराठी अभिनेत्री सीमा देव यांना 15वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी काल पुण्यामध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 12 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात
विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत। स्पर्धात्मक विभागातल्या मराठी चित्रपटांची घोषणा जब्बार पटेल यांनी केली। संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना SD बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे। राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। वाहतुकीला शिस्त लागावी तसंच वाहतूक नियमांची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रम मुंबई वाहतूक विभाग राबवत आहे। कालपासून सुरू झालेला हा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह 15 जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे। यात महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकही सहभागी होणार असून पदयात्रा, पथनाट्य तसंच चर्चासत्राच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यात येत आहे। सीट बेल्ट कसा बांधावा, का बांधावा, त्याचं काय महत्त्व आहे, हेल्मेट्स का घालावेत, कशा पद्धतीने घालावेत, ISI मार्क्ड हेल्मेट असावं, रायडर सोबत पिलियन्सला सुद्धा, मागे बसणाऱ्याला सुद्धा ते तेवढंच महत्त्वाचं आहे। हॉन्किंग का करू नये, हॉन्किंगचे दुष्परिणाम काय आहेत, ह्या व्यतिरिक्त काही बायकर्स जे आहेत ते सायलेन्सर्स काढून किंवा प्रेशर हॉर्न्सचा वापर करतात, ते कसे आपल्या तब्येतीला घातक आहेत, अशा सर्व गोष्टींचा उहापोह आपण ह्या आठवडाभरात करणार आहोत। कॅशलेस व्यवहारांची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती सुरू केली आहे। आपल्या अभिनयातून, गाण्यातून ATMचा वापर, धनादेशाद्वारे व्यवहार, ऑनलाईन व्यवहार कसे करायचे याबाबत माहिती देण्यात येत आहे। कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल सुरू असताना काही लोकांमध्ये गैरसमज आहेत तसंच माहिती अभावी भीती असल्यानं कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत। ही भीती घालवण्यासाठी आणि माहिती देण्याच्या हेतूनं पथनाट्य यशस्वी ठरेल असं निळापूर सरपंच संगीता ठाकरे यांनी सांगितलं। याला म्हणतात ATM कार्ड। याच्यामध्ये खूप सारा पैसा आहे पण दिसणार नाही तुम्हाला। तरी सर्व गावकऱ्यांनी मारुतीच्या पारावर जमा व्हायचं आहे हो। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाला काल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली। या महाविद्यालयाच्या संकुलामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या लष्करी सामग्रीची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली। या महाविद्यालयातल्या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या लष्करी प्रशिक्षणार्थींची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली। या संस्थेचा इतिहास आणि तिचं महत्त्व याची माहिती संस्थेचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल HK अरोरा यांनी दिली। भारतीय लष्कराच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या या महाविद्यालयामध्ये शिक्षण, लष्करी अभियांत्रिकी, बांधकाम, तंत्रज्ञान आणि युद्धात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची हाताळणी याचं प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो। नाशिकमध्येही देवळाली इथल्या लष्कराच्या तोफखाना तळावर तोफांची हाताळणी करणाऱ्या जवानांनी त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवलं। सर्वत्र प्रहार या युद्ध सरावाअंतर्गत देशी बनावटीच्या 120 मिलीमीटरच्या उखळी तोफा आणि इतर विविध तोफांसह बोफोर्स तोफांच्या अचूक माऱ्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। भारतीय चित्रपटांमध्ये उर्दू भाषेचं योगदान या विषयामध्ये संशोधन करून वयाच्या 83व्या वर्षी याकूब सईद यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे। आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे मातंग शक्ती, शिवशक्ती महासंघ आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे समाजसेवी संस्थेच्या वतीनं मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ अभिनेते, लेखक डॉक्टर याकूब सईद यांचा नुकताच मुंबईत सत्कार करण्यात आला। सईद यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत। तसंच मुंबई दूरदर्शनचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे। मुंबईतल्या अँटॉफिल इथं काल ग्यारवी शरीफ यांची नियाज पाळण्यात आली। यात हिंदू मुस्लिमांसह सर्व धर्माचे लोक सहभागी झाले होते। यावेळी जुलूस काढण्यात आला।
खाजा मजिदुल हसन शाह यांच्या समाधीवर फुलांची चादर आणि उत्तर गिलाफ अर्पण करण्यात आलं. तसंच नमाज अदा करून कुराणाचं पठण करण्यात आलं आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी दुआ मागितली गेली. इंदूरमध्ये आजपासून सुरू झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाची घसरगुंडी उडाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या गुजरातला मुंबईच्या फलंदाजांवर दबाव ठेवण्यात यश आलं. सलामीवीर अखिल हेरवाडला केवळ 4 धावांवर बाद करून कसोटीपटू आर.पी. सिंगनं मुंबईला पहिला हादरा दिला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही 14 धावांवर बाद करून गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था बिकट केली. मात्र रणजी पदार्पणात शतक ठोकणाऱ्या आणि केवळ दुसरा रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यानं याही सामन्यात चमक दाखवली. त्याच्या 71 धावांच्या खेळीमुळे मुंबईचा डाव सावरला. मात्र तो धावचीत झाला आणि त्यानंतर कर्णधार आदित्य तरे देखील 4 धावा काढून तंबूत परतल्यानं मुंबईची अवस्था बिकट झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 6 बाद 179 धावा झाल्या होत्या. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं आजीवन सदस्यत्व सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला या वादग्रस्त नेत्यांना देण्याच्या निर्णयावरून चौफेर टीका झाल्यावर संघटनेनं हा निर्णय मागे घेतला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळवण्यासाठी आधीचा निर्णय रद्दबातल ठरवला असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 27 डिसेंबर रोजी झालेल्या ऑलिम्पिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या दोघांना हे मानद पद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या संघटनेच्या अनेक सदस्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय ऑलिम्पिक संघटनेला मागे घ्यावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानंही या संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती. हा निर्णय मागे घेईपर्यंत ही कारवाई कायम राहील असं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं होतं. हवामान. उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून गुलमर्ग इथं उणे 12.4 इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे 3 दिवसांपासून बंद करण्यात आलेला श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आता खुला करण्यात आला आहे. दिल्लीत दाट धुक्याचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून 7 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. राज्यात येत्या 24 तासात संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8व्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं गुजरातमध्ये करणार उद्घाटन. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश. विमुद्रीकरणामुळे नक्षलवाद, दहशतवाद आणि घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त. आगामी 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षकांना निर्देश. इस्रो आणि फ्रान्सची अंतराळ संशोधन संस्था CNES यांच्यात बंगळुरू इथं उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाबाबत करार. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना इंदूरमध्ये सुरू. गुजरातच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईची घसरगुंडी. आणि सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेकडून रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.